गुड मॉर्निंग फॅमिली. नमस्कार माझे बंधू आणि भगिनींनो, तुम्ही कसे आहात? पहिली गोष्ट तर मी तुमची सगळ्यांची क्षमा मागतो, कारण का मी आजचा व्हिडिओ बनवू शकलो नाहीये. ऍक्च्युली मी 2-3 दिवस जरा आउट ऑफ स्टेशन होतो. 27 रात्री मला टाइम भेटल्यामुळे मी तो 28चा व्हिडिओ बनवलेला. आणि आजसाठी मला काल रात्री मला टाइम भेटता नाही आला. मला नेटवर्क नाही भेटलं, त्यामुळे मला काहीच करता नाही आलं. आज संध्याकाळी 5-6 वाजेपर्यंत मी नेटवर्कच्या बाहेर होतो, त्यामुळे मला मार्केट पण बघता नाही आलं. तर मी जस्ट आता परत घरी आलेलो आहे 11:30ला. आणि आल्या पहिलं मी तुमच्यासाठी व्हिडिओ बनवतो. याचं कारण काय? कारण का जे तुमचं प्रेम आहे, तुमची डेडिकेशन आहे, तुम्ही माझ्या व्हिडिओची वाट बघता, यासाठी मला ते बनवणं अत्यंत आवश्यक आहे. मी लिटरली खूप थकलेलो आहे. माझ्या आवाजाने पण तुम्हाला कळत असेल की माझा आवाज खूप लो आहे. आणि का लगभग 14 आवर्स ड्रायव्हिंग करून मी आता घरी पोहोचलोय. कारण काही असू दे, बघा, माणसाला कारण द्यायचे असतील तर खूप काही कारण देऊ शकतो. पण जेन्युइन माणूस, खरा माणूस, मी माझ्याबद्दल बोलत नाही, मी सगळ्यांबद्दल बोलतो, की जर काही शिकण्याची इच्छा, काय करण्याची इच्छाशील असते ना, तर तुमची बॉडी 90% थकलेली असू दे, किती 90% थकलेली असू दे, 10% ताकदमध्ये पण तुम्ही जग जिंकू शकता. कुठलाही लढा जिंकू शकता, कुठलीही लढाई जिंकू शकता आणि सगळ्या गोष्टी मात करू शकता. त्यासाठी तुमची फक्त एकच गोष्ट खूप स्ट्रॉंग पाहिजे, ती म्हणजे तुमचा माइंडसेट. याच माइंडसेट वरती आपले गेम असतात. मी माइंडसेट हा शब्द का वापरतोय? मी आजचा व्हिडिओ जरा छोटा बनवणार आहे, कारण का मला जास्त बोलायला जमत नाहीये. ऑलरेडी फ्रस्ट्रेटेड, थकलेलो आहे ड्रायव्हिंग करून. तर आपण डायरेक्टली पॉईंट टू पॉईंट बोलूया, की त्या दिवशी म्हणजे 27 तारखेला रात्री, म्हणजे सोमवारची रात्री, मी 28 तारीख मंगळवारसाठी एक व्हिडिओ बनवलेला. लगभग हा आपला नो ट्रेडिंग झोन असेल. मी याच्यावरती जर मार्केट सस्टेन होऊन जात असेल तर आय एम इंटरेस्टेड, अदरवाईज इथे पण ट्रेड नाही करणार. आणि जर मार्केट सोडून सस्टेन करून खाली येत असेल तर करेल. ओके, मार्केटने बघा त्याप्रमाणे एक पुल बॅक या रेसिस्ट करून मार्केटने इथे येऊन एकदा ट्राय केले आणि मार्केट खाली आले. मार्केटने सेकंड अटेम्प्ट पण केलाय आणि मार्केट झपकन खाली आले. इथे काही तुम्हाला भेटलं असेल तर खूप चांगली गोष्ट. इथे खूप लोकांचा प्रॉफिट झालेला आहे आणि तो चांगला प्रॉफिट झालेला आहे. मार्केट इकडनं इथे आलं, ह्याच्याशी मला काय घेणं देणं नाही. खूप लोक बोलतात, अरे हे 4 कॅन्डल मोठ्या होत्या, हे पकडलं का नाही. बघा, ह्या तुम्हाला आज भेटतील, बघा, एकच दिवसाचा गेम होईल तुमचा, पण बाकी दिवस तुम्ही काय कराल मग? आणि ही स्ट्रॅटेजी, ही सेटअप नाहीये. सेटअप कशाला बोलतो? ज्या पद्धतीने मार्केट चालते त्या पद्धतीमध्ये आपण जर अनालाइज करतो टेक्निकली आणि त्याच्यावरती आपला प्रॉफिट होत असेल, प्रॉफिट म्हणजे आपण ग्रीन मध्ये क्लोज असू, तो सेटअप आहे. ह्या सेटअप मध्ये अजिबात राहून मला काय फायदा होत नाही आणि मी असे ट्रेड करत पण नाही. मग इकडनं मार्केट 200-400 पॉईंट, 1000 पॉईंट खाली का ना जाऊ, माझा सेटअप. त्यामुळे मी प्रॉफिटेबल ट्रेडर अजूनपर्यंत आहे, कारण मी माझे नियम रूल्स खूप पाळतो. माझा आवाज जरा लो असेल त्यासाठी सॉरी. ओके, तर त्यानंतर मार्केटनी टार्गेट देऊन खालच्या लेवल्सला टच करता जरासाठी थांबलेलं आहे. पण अगेन सेम गोष्ट आहे, परत मार्केटने एक अप मुवमेंट दिला आणि परत 28 तारखेला मार्केटने आपली लेवल टच केली. बघा, लेवल टच करणं म्हणजे काय? आपल्या लेवलमध्ये काहीतरी गोष्टी आहेत ज्या खरं आहे, सत्य आहे, तथ्य आहे. त्यामुळे आपल्याला मार्केट लेवल हरवल्या टच करतोय. मग ही गोष्ट आपल्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे, की आपल्या लेवलला मार्केट रेस्पेक्ट करतो. म्हणजे आपण मार्केटचा जी चाल आहे, जी मार्केट चालण्याची प्रक्रिया आहे, त्याला आपण अनालाइज करतोय. ठीक आहे. आता बघा, त्या दिवशी जर मी ह्या लेवल लावून ठेवल्या आहेत, तर ह्या लेवल्स जेव्हा मार्केट खाली येते तेव्हा इकडनं हा ट्रेड, इकडनं हा ट्रेड असा होऊ शकला असता. पण नंतर मार्केटनी आपल्या रेंज, जो नो ट्रेडिंग झोन आहे, त्याच्यावरती पण मार्केटने चांगलाच प्रॉफिट दिलेला आहे. आणि नंतर मार्केटनी आजच्या दिवशी एक मुमेंटम ट्रेड बोलतात ना, तो दिलेला आहे. सुंदर मुमेंटम ट्रेड. नंतर मार्केट साइडवेज झालेलं आहे. ओके, म्हणजे हा झोन आता साइडवेज झालेला आहे. आता बघणारी गोष्ट काय ते हे तुम्हाला खूप समजणं गरजेचं आहे. म्हणजे खूप लोकांना दिसलं असेल, काही लोकांचे माझे मेसेज आलेले आहेत
म्हणजे युट्यूब फॉलोअर्स त्यांचे पण मेसेज आलेले आहेत. काही सांतागुजोले आहेत, काही भांडरेवाले आहेत, आमचे शिवा सर आहेत, ज्यांना हिंदी मराठी येत नाही, ते हिंदीमध्ये माझ्याशी बोलतात, पण व्हिडिओ नक्कीच बघतात आणि त्याच्यात रिप्लाय करतात. म्हणजे कसं माहितीये का, माझा क्राऊड जो आहे, आपला जो फॅमिली मेंबर्स आहे, तो 95% पुरा महाराष्ट्रीयन क्राऊड आहे, महाराष्ट्राचा क्राऊड आहे, मराठी बोलतात, मराठी समजतात आणि आमचे जिम मराठीमध्ये होतात. बाकी जी 5% जी लोक आहेत, जी नॉन महाराष्ट्रीयन आहेत, ठीक आहे, ती लोक पण आपला व्हिडिओ बघून ऐकतात आणि समजण्याचा प्रयत्न करतात आणि मला रिप्लाय पण त्याच गोष्टीमध्ये करतात. हे सांतागुज जोले माझे युट्यूब फॉलोवर आहेत, शिवा सर सांगितलं, असे खूप लोक आहेत, त्यांची सगळ्यांची नाव घेऊ शकत नाही मी, अशी खूप लोक आहेत, भाईंदरचं पण आहेत. तर अशी लोक जेव्हा आपल्याला कनेक्ट होतात, म्हणजे कसं असतं ना, नाळ जुळणं खूप जरुरी आहे, इमोशन्स जुळणं जरुरी आहे. लँग्वेज एक बॅरियर नसून म्हणजे मराठी त्यांना येत नाही नसून तरी ते समजतात, म्हणजे ते माझ्याशी कुठे ना कुठेतरी कनेक्टेड आहेत, फिलिंग्स कनेक्टेड आहेत. फिलिंग्स म्हणजे इमोशन्स, सेंटिमेंट्स कनेक्टेड आहेत. मार्केट इमोशन आणि सेंटिमेंट वरतीच चालतं, ही गोष्ट लक्षात घ्या. आता आपण डायरेक्टली मुद्द्यावरती येऊया. ओके, जर आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी समजायच्या आहेत, तर मी सगळा चार्ट काढून टाकतो. नीट बघा, मार्केट आता ह्या लेवलला आलंय. मी आता ना ही लेवल तुम्हाला लावून दाखवतो. लगभग बघा, ही लेवल, ओके, 26,080 ची लेवल आहे, ठीक आहे. का मार्केटने या लेवलला टेस्ट केलेलं होतं का? काही आजचीच लेवल आहे, ठीक आहे. तर पाठी येऊया. पाठी येण्यापेक्षा आपण काय करूया ना, ओके, इथे पाठी आहे 5 मिनिटावरती, ही लेवल आहे. तर मी जराशी लेवल अजून इथे वाढवतो, कारण ही लेवल बरोबर वाटेल मला. मग मग परत इथे येऊन चेक करतो. असं करत करत मी काय करतो ना, इथे टाइम फ्रेम मोठा छोटा आहे, मी काय करतो 15 मिनिट टाइम फ्रेम येतो, त्यामुळे काय मला लेवल्स कळतील. ओके, मला लेवल दिसले, ओके, मला लेवल दिसले, म्हणजे मार्केटने इथे एकदा अटेम्प्ट केलं, इकडनं दुसरा अटेम्प्ट करून मार्केट खाली आलेलं आहे. ओके, पॉईंट नंबर 1, मार्केटनी एकदा अटेम्प्ट करून मार्केट खाली आलेलं आहे, म्हणजे मार्केटचा हा स्ट्रॉंग रेसिस्टन्स आहे, सायकोलॉजिकल रेसिस्टन्स बनलेला आहे. आता हा माइंड गेम इकडेच होणार आहे, सगळा सगळा प्रॉफिट बुकिंग इथेच होणार आहे, ठीक आहे. आता बघा, मी तुम्हाला सांगत नाहीये, पण तुम्हाला काय समजतं हे खूप इम्पॉर्टंट आहे. तुम्ही स्वतंत्र अनालाइज करायला प्रयत्न करा. मी काय कुठल्याही संदर्भात स्पष्टीकरण देणार नाहीये, पण तुम्ही समजाल की इथे तुम्हाला काहीतरी दिसतंय. आता ह्या पुऱ्या पॅटर्न मध्ये ना तुम्हाला काहीतरी दिसतंय. बघा, मार्केट इथे साईडवेज होतं, मार्केट इथे साईडवेज होतं, मार्केट इथे साईडवेज आहे आणि मार्केट आता परत साईडवेज झालंय. म्हणजे 1 2 3 लेवल आहे आणि ही चौथी लेवल आहे, ठीक आहे. नंतर मार्केटने एक मुवमेंट दिलाय, मार्केटिंग मुवमेंट दिलाय. आता मार्केट इकडचा मुवमेंट देईल का वरचा मुवमेंट देईल? कारण का मार्केट काय करतं माहिती आहे, तुमची सायकोलॉजी टेस्ट करता वेळेला. इकडे साईडवेज झालं खाली, इथे साईडवेज झालं खाली, इथे साईडवेज झालं खाली का, तर मी जरासा उलटा ट्रेड करण्याचा प्रयत्न करेन. मी सायकोलॉजी ट्रेड करेन. मी काय करेन, मी वरच्या साईडला ट्रेड करायचा प्रयत्न करेन. ओके, आता फक्त वरच्या साईडला ट्रेड करण्याचं कारण पण असलं पाहिजे, बिकॉज मी ना माझ्या स्टुडंट्सना, माझ्या फॅमिलीला, माझ्या सेशन्स घेतो, त्याच्यामध्ये मी स्पष्ट बोलतो की कुठलाही ट्रेड करण्यास पाठी त्या ट्रेडचं तुम्हाला कारण द्यावं लागतं, म्हणजे स्वतःला ते कन्व्हिन्स करावं लागतं की यस, इथे हे कारण आहे, दिस इज द रिझन फॉर ट्रेड. आम्ही इंग्लिशमध्ये बोलतो की वाय, व्हॉट इज द रिझन फॉर ट्रेड. मी इथे ट्रेड का घेऊ, हा कारण जर तुमच्याकडे असेल ना, तर तुम्ही ट्रेड करा. फक्त फुकट ग्रीन रेड ग्रीन रेड करत नका राहू. मार्केट तुम्हाला वर खाली आपटत राहील, ठीक आहे. तर गोष्ट इथे येते की तुम्हाला इथे काय दिसलंय का, ठीक आहे. सायकोलॉजी 2 नंबर तुम्हाला एक दुसरा पॉईंट पण सांगितला. तिसरा पॉईंट काय आहे, तुम्हाला दिसत असेल तर चांगली गोष्ट आहे. ह्या सीजनमध्ये मी जरा अजून मोठं टाइम फ्रेम करतो 30 मिनिटाचा. आता का तुम्हाला दिसतंय का, ठीक आहे. अजून जर तुम्हाला नसेल दिसत तर मी अजून टाइम फ्रेम जरा मोठा वाढवतो, 1 आवरती करतो. आता तुम्हाला नक्की दिसलं असेल काय आहे ते, ठीक आहे. इथे मोठा चांगला सुंदर असा पॅटर्न बनलेला आहे, ज्याला दिसला असेल त्याचं अभिनंदन. आणि त्या पॅटर्नला मार्केटने जर अवरली टाइम फ्रेम वरती बघितलं असेल तर मार्केटने त्याला टेस्ट पण केलेलं आहे. ओके, हे बघा, टेस्ट केलेलं आहे आणि ते ग्रीन मध्ये क्लोजिंग दिली. मग का मार्केट हे तोडून जाईल? ओके, टार्गेट माझा कसा असेल, मी छोट्या पॉईंट पासून घेतो. लगभग का मार्केट टार्गेट लगभग 350 टार्गेट देईल उद्या
होऊ शकतं, काय नाही होऊ शकत, स्टॉक मार्केट काही करू शकतं. ठीक आहे, मी 350 मार्केट तर करत नाही, पण त्याच्या अगोदर छोटे छोटे लेवल्स आपण मार्क करून घेऊया. त्या अगोदर आपण डेली वरती पण येऊन बघूया की डेली वरती काय मुवमेंट भेटलेले आहेत. त्या डेली वरती इथे एक डोजी फॉर्म झाल्याच्या नंतर डोजी ऍट द टॉप बोलल्यावर मार्केट रिव्हर्सल देतं, असा आपला अभ्यास असतो सगळ्यांचा. ठीक आहे, पण इथे जरासा सायकोलॉजिकल ट्रेड वगैरे ट्रेड करणं खूप जरुरी आहे. बघा, टेक्निकल अनालिसिस बेसिस जे असतात ना, ते सगळं सायकोलॉजी डिपेंड असतात. टेक्निकल तर येणं जरुरी आहे की ही कॅन्डल काय सांगते हे खूप समजणं जरुरी आहे, आणि त्यानंतर त्याची पुढची कॅन्डल काय सांगते, ही झाली सायकोलॉजिकल ट्रेड. मग आता मार्केटनी ह्या लेवलला बघा टोटली रेस्पेक्ट केलेलं आहे, जी लगभग 26,100 लेवल आहे. ठीक आहे, तर मी इथे 26,000 अशी लेवल टाकतो. ठीक आहे, मग आता मी 5 मिनिटावरती, आणि खालची लेवल माझी ही असेल डे लो. ओके, आता मी 5 मिनिटं देतो आणि बघतो मार्केट काय करते. तर मार्केट 5 मिनिटावरती इथे टेस्ट करून खाली आलेले, इथे टेस्ट करून खाली आले, आणि इकडनं ब्रेकआउट करून इथे रिटेस्ट करून वरती गेलेले आहे. ओके, जो पॅटर्न बनतो ना आपला असा वरच्या साईडचा, तो तुम्हाला दिसत असेल. तर उद्याच्या लेवल जे असतील ना ते आपण मार्क करून घेऊया. उद्या आपला नो ट्रेडिंग जो असेल ना, तो लगभग माझा हा असेल. हा का माहितीये काय, इथे याल ना, या 15 मिनिटावरती याल, तुम्हाला एक ह्या साईडचा पण हा स्नो ट्रेडिंग ट्रेडिंग झोन तुम्हाला पुन्हा बघायला भेटतोय. मार्केट इज टेस्टिंग अगेन द सेम लेवल्स. मार्केट केव्हा कधीही, नीट आहे का, केव्हा कधीही जर एकच लेवल 2-3 वेळा टेस्ट करत असेल, याचा अर्थ तिकडे त्याला ती लेवल तोडायची आहे, तो अटेम्प्ट करतोय. दुसरी गोष्ट, इथे तुम्ही बघत असाल ना, एक मुवमेंट ट्रेडिंग चालू झालेली आहे 27 तारखेपासून, 27, 28, 29, 3 दिवस. मग ही चांगली गोष्ट आहे का वाईट गोष्ट आहे? आपल्यासाठी चांगली गोष्ट आहे, कारण का मार्केट खाली नाही आलंय, मार्केटने टेस्ट करून मार्केट परत वरती चाललेलं आहे. ओके, तर उद्यासाठी माझ्या लेवल जे असतील त्या 5 मिनिटाच्या ट्रेडिंग सेशन्स मध्ये माझा पुढचा टार्गेट डेली वरती जर मी घेत असेल, पहिला टार्गेट जर मार्केट 130 वरती सस्टेन झालं, इन केस 130 वरती सस्टेन झालं, तर माझा पहिला टार्गेट लगभग जो असेल ना, तो 180, आणि दुसरा टार्गेट माझा लगभग असेल 250 फिक्स कॅल्पिंग साठी. ओके, इथे 5 मिनिटावर येतो. हे बघा, आता ज्या डेली लेवल आहेत ना त्या इम्पॉर्टंट. उद्या जर मार्केट ह्या लेवलच्या वरती सस्टेन होऊन जात असेल, तर माझा पहिला टार्गेट 180 फर्स्ट टार्गेट, आणि त्यानंतर सेकंड टार्गेट माझा 240 ते 250, हा माझा फर्स्ट टार्गेट आहे. हा माझा सेकंड टार्गेट आहे. ठीक आहे, उद्या मी लगभग 80% वरच्या साईडला खेळायचा प्रयत्न करेन, आणि खाली जर मार्केट येत असेल तर नीट बघा, पुरा नो ट्रेडिंग झोन नाहीये, मी जरासा लेवलला छोटा करतो, कारण का उद्या सेन्सेक्सची एक्सपायरी आहे, ती पण मंथली आहे, मोठे मुवमेंट्स येण्याची खूप अपेक्षा आहे. तर ह्या लेवलच्या खाली मी फर्स्ट टार्गेट माझा इथे असेल, आणि सेकंड टार्गेट माझा लगभग इथेपर्यंत असेल. बघा, हा वाला पॉइंट. ओके, 890, 950, आणि नंतर मग खाली इथे 808चा एक थर्ड टार्गेट, जर मार्केट मोठा मुवमेंट देत असेल तर देऊ शकेल. ओके, तर मार्केट उद्या ना मोठ्या मुवमेंट देण्याच्या अपेक्षामध्ये बसलेला आहे, कारण का 27-28 तारखेपासून मार्केट एका रेंज मध्ये जर पडत असेल, बसलं असेल, तर त्याला इकडनं वरती इकडनं खाली येण्यास आवश्यक आहे, या फिर मार्केट ह्याच रेंज मध्ये क्लोज होईल. ठीक आहे, तर उद्यासाठी तुमचे लेवल्स तुम्ही नीट बघून घ्या, समजून घ्या की उद्याचं मार्केट 100 तोडून 10:30, 10:15, 10 पर्यंत 130 ची लेवल जर तोडत असेल, तर मस्तपैकी तुम्हाला टार्गेट 180 भेटेल, त्यानंतर तुम्हाला 250 मध्ये टार्गेट भेटेल. खाली इथे टार्गेट जो आहे तो 26 जर तोडला,
सायकोलॉजिकल ट्रेड तोडला तर मग तुम्हाला पहिले 960, नंतर 900, नंतर 800 टार्गेट तुम्हाला भेटू शकतो. ठीक आहे, मी इथे मार्क करून टाकतोय. सनसेक्स साठी उद्या काही मोठ्या घडामोडी घडणार आहेत, ते पण आपण जरा बघून घेऊया. म्हणजे सनसेक्सची एक्सपायरी आहे. ओके, उद्या ह्या लेवलच्या वरती, ओके, माझा पहिला टार्गेट असेल तो हा असेल. म्हणजे मार्केट जर 85,090च्या वरती सस्टेन होत असेल तर पहिला टार्गेट माझा 200, आणि त्यानंतर मला मार्केट लगभग आहे ना 500 पर्यंत जाताना दिसतंय. त्याच्यावरती पण जाऊ शकतं. पहिला टार्गेट हा, दुसरा टार्गेट हा, नाहीतर मी ह्या लेवलच्या खाली, ही बघा, ही जी लेवल आहे ना 800 खाली, मी पुट घ्यायचा प्रयत्न करेन. आणि पहिल्या टार्गेट माझा असेल लगभग हा वाला, आणि त्यानंतर माझा सेकंड टार्गेट असेल लगभग हा वाला. दुसरा टार्गेट खूप मोठा आहे, आणि तशीच मुवमेंट पण तुम्हाला इथे मोठी दिसतील बघा. मुवमेंट पण तुम्हाला लगभग मोठे दिसतील सेन्सेक्सचे. त्यामुळे ट्रेडिंग करताना उद्या आपले कॅपिटल सांभाळण्याचे प्रयत्न करा. मार्केटला एक मुवमेंट देऊ दे, त्यानंतरच काहीतरी करण्याचा प्रयत्न करा. उगाच तुम्ही कुठल्या गोष्टीसाठी धावू नका. मार्केट साईडवेज राहू दे, हरकत नाहीये. शांतीने उद्या खेळा. उद्या मोठे प्रॉफिटची अपेक्षा खूप करू शकतो आपण. ट्रेड होल्ड होण्याचे प्रकार उद्या होऊ शकतात. म्हणजे एक साईडला होल्ड होणे म्हणजे काय, एका साईड तुटलं तर इथे होल्ड करू शकता, इकडे तुटलं तर इथे होल्ड करू शकता, असे उद्या गेम बघायला भेटतील. हे होल्ड करण्यापेक्षा तुम्हाला जे भेटेल प्रॉफिट ते गुपचूप घेऊन निघा. दिवसाला 10% जरी कमवलात तरी 22,220 230% तुम्ही महिन्याला कमवता, असा माझा विचार आहे. आणि ते मी हर वेळेला सिद्ध करतो. माझे फॅमिली मेंबर्स पण ते सिद्ध करतायत. कमी प्रॉफिट, कंटिन्युअस प्रॉफिट, हाच आपला मोठो असतो. त्यामुळे उद्या दिवस तुमचा व्यवस्थित पद्धतशीर पार पाडा. उद्यापासून रेग्युलराइज होणारच आहे, त्यामुळे काही शंकाच नाहीये, तुमच्यावर असणारच आहे. उद्या जर तुमचा ग्रीन मध्ये क्लोज व्हावा अशी अपेक्षा करत हा व्हिडिओ मी ते क्लोज करतो. धन्यवाद. टेक केअर.